श्यामी आजच्याला काय करतो? काय नाही रे निवांत आहे एकदम. निवांत? तू साधा कादा इसर बोळा आहे बा. निस म्हणतो माझ्या सगळं डोक्यात राहतो. हिशोब बरोबर डोक्यात ठेवतो तू. हिशोब रुपये डोक्यात ठेवतो. ते व्यवहार असतो. काय आज नेमकं? काय म्हणजे? अरे त्या दळवीचा साखरपुडा नाही का? आज आहे का? आणि मग कधी आहे? अरे देवा काय दिवस पटापटा जाते तरी. ले पाटा जावा लागन भाऊ आपल्याला. मायापाशी बी सांगितले तुम्ही दोघं जर नाही साखरपुड्याला दिसले मग बघा. नाही जावं लागेल. येडा काय तो आपल्या सगळ्या कामात पुढे असतोय. मग आपण ते गेले ना वाढ उभी लागू. नाही तर करावंच लागेल आता आपल्या गावचं आहे म्हटल्यानंतर. तुला सांगतो श्याम्या एवढे भारी गुलाबजाम करणारे म्हणला. गोल मोठाली काळी. होय त्याच्यात पिस्ता. पुसता अरे पिस्ता असतोय. हा भारी गुलाबजाम असतो. नाही त्याचा नाद नाही करायचा भोदळवीचा. तो आहे ना बाकी काही करीन पण अन्नदान म्हणला काय विषय नसतो. माघार नसते त्याची. पंक्ती करीत होतो कचाकच घालतो. कुठे कार्यक्रम ठेव? ते मंगल कार्यालयाचं नाव सह्याद्री मंगल कार्यालय नाही का? नगरचं? बापरे मोठं कार्यालय आहे ती. लय मोठे. नगरला आहे म्हणलं आपलं ते निघावं लागेल लगेच. पण जायचं कसं? खायला मग ही गाडी नेमकं पंक्चर आहे. तू झाली पंक्चर? मी नाव काढलं लगेच झाली पंक्चर. स्वतःच काय झोडायचा झिजती का गाडी? झिजन ती. अरे बाबा 2 दिवस झाले मला वेळच नाही कुठं जायचं बी नाही म्हणलं. मग काढू म्हणलं आज झालं आणि आज नेमकं गावात लाईट नाही. पंक्चर काढायचं कसं? माझ्याकडे पैसे नाही तरी नाही तर गाडीच आणली असती नवीन. मग तुला रिशीवर तुला सांगितलं असतं. तुला बसून मागे नेलं असतं. आता काय कसं करायचं मग आता गाडीचं? एसटी नाही जोडा तुझ्याकडे बसायचं एवढं लांब जायचं यायचं. यायच्या भेटत नाही. एक काम करू ना डेपुटीला गाडी मागू ना. हा राव जमन ना. त्यांच्याकडे मग 2 गाड्या आहेत. एक बुलेट बी एक शाईन बी. देते ती. हा चालतंय चल. डेपुटी समोरून आले हो ना. ओ डेपुटी थांबा ना. कुठे गेले ते? गावात येतात ना? गावात चाललो. नाही फाटर चाललोय परत यायचं मग. असे फाट्यावर चालले ना फक्त. एक काम करा बुलेट काढा तुम्हाला. आम्हाला दे ही गाडी. कमून अहो अर्जंट आहे. कुठं अरे तुझ्या गाडीला काय झालं? अहो पंक्चर झाली ना. गावात लाईट नाही नेमकं. दोघं आहेत. पंक्चर काढायची हिंडायचं. कुठं हिंडायची ती? पंक्चर काढायला कुठं आता? हवा कशी भरायची? चिठ्ठ्या कशा लावायच्या? सोपं आहे का ती? अरे पण मला आता चाललोय मी. मला परत घरी जायचं परत मी आणायची का? तुमच्याकडे आहे ना राव बुलेट दुसरी काही देता राहता तुम्ही कुठे लगेच तेवढंच व्यायाम म्हणून जरा असं काय अर्जंट काम आहे की लगेच तुम्हाला गाडी लागली? आले सांगतो बस का तुम्हाला एवढं अर्जंट आहे का? चला आईला तुम्ही येणार आहो चाललेला माणूस हे करता भाऊ. काय पटकन या. तुम्ही सोन्यासारखे माणसं आहेत म्हणून तुम्हाला मागत होता आम्ही. गाडी दिली नको करू. गाडी दिली मला सांगतो तू सोन्यासारखे माणसं आहेत. चल येऊ का डेपुटी? तू चालव गाडी तेवढे गाडी फात चाली तू. नाही व्यवस्थित चालतंय बघा आहे का? हो जाऊ का? हा जा दामनी लवकर या रे. हा अरे बस नाही इथंच लाव ना. हे काय चेष्टा झाल्या तुमच्या? राव तू आल्या पडायचे बेडायचे आणि काय रे तुम्ही मला म्हणले लगेच 1 तासात आलो. 4 वाजले तुम्ही. काय नुसता दिसून देतोय. काय अर्जंट काम होतं असं? अहो दळवीचा साखरपुडा नव्हता का? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला दोघांना. मला म्हणले अर्जंट काम आहे. मी म्हणलं कोणाला दवाखान्यात न्यायचं काय म्हणून मी गाडी दिली. आणि साखरपुड्याला तुम्हाला तू काय लगेच जायचं होतं का? तो गाडी पंक्चर काढून जात नसते आली का? नगरला होता साखरपुडा. कवा जायचं कवा यायचं. आता साखरपुडा म्हणलं वेळ जाणारच ना डेपुटी. आणि तुम्हाला काय एवढं बुलेट होतीच ना. अरे पण आता बुलेट नेहमीच नाही काढत मी. कधी मध्ये ही गाडी काढत असतो चालायला. पाहिजे डेपुटी गाड्यांचा. नाही तर उगाच गंजून जाते 3 इंजिन त्याचं. तुमच्या राड्यात ते माझ्या दळवीचं साखरपुडा डोक्यात नाही राहिला. म्हणजे तुम्हाला यायचं होतं काय? आमंत्रण होतं ना मला पण माझ्या डोक्यात नाही राहिला. खायला झाल्या तो विषय काढला असतो डायरेक्ट 4 व्हीलरच गेलो असतो घेऊन. काय तुम्ही बावलट वाणाचे इथं. बरं जा आता. येऊ का मग? हा जा मला रानात जायचं. तुमच्याकडून साखरपुडे उकतीन आणि आपल्याला बावळट वाहनाचे म्हणते राहिला. बरोबर तसं नाही बरोबर आहे त्यांचं. ते आपण जर विषय काढला असता कुठं जायचं हो ना, सांगितलं असतं लक्षात नाही आलं मग. आपण गेलो असतो त्यांना घेऊन सोबत. त्यांनी 4-5 दिवस मग माझ्या डोकं नको फिरू. तू म्हणला सांगू नको. तू म्हणला ए, जा बाबा शिक्रापूर आहे जा. आता उगा नका नाटक करू जा. येऊ का मग हा, डेपुटी? जा. हा. लावून देऊ का? नको 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 इतकी शावा नको. चल जा. चल. अरे 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 पण मोकळी करून आणली भाऊ. पार तळ गाठीला यांनी. पुढे चालले आता अरे कुठं चाललोय कशाचा? मग ह्या जालेनी श्यामीनी गाडी नेलती ना. हा बघ ना पेट्रोल अख्खी मोकळी करून आणली. फुल टाकी होती. हा यांना गाडी द्यावं का नाही? निदान थोडं 1-2 लिटर तरी टाकायचं हिंडायपुरतं. पुढे गेले होते पुढं नगरच्या पुढं कुठं तरी होता साखरपुडा. पण पेट्रोल फुल असं मला माहितीये. काय शामराज पाहुण्याचा होता काय? हा शामराज पाहुण्याचा होता. अरे दळवीचा मुलीचा नव्हता का त्या
आणि तुम्ही गेले नाही तुषार ही सरला ना बाबा, आता तो लय भाडभाड बोलन. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व जायला पाहिजे ना डेपुटी. अरे मग सगळीकडे आता नाही सगळीकडे तोंड देता येत भाऊ, नाही जाता येत. त्याला पंचायत काय समितीचं काम गाडी बघ ना, हे पुरा पेट्रोल संपून आले ती. अहो ते चिटके ते आणि ते दुसऱ्या झेंड्यावर पंढरपूर तरणार आणि तुम्ही आणतीन त्यांना आणि आता परत गाडी नाही भाऊ, गाडी जर न्यायची असली ना तर पेट्रोल टाकून आणा. मला काय पेट्रोलचा कारखाना नाही, एक तर ते महाग झालंय पेट्रोल. राहू दे, चल मला जायचं परत थोडा वेळ. बर. हाय, कुठं चालला? काय नाही गावात चाललोय. अरे गावात चाललं तर माझं एक काम कर ना, मला असं उन्हात जायचं जीवावर आलं. मला लस्सी घेऊन ये ना येताना एक. मी नाही जाणार पै काही पैसे जाणार नाही. आता ते एक काम कर, गावातून कोणाच तरी गाडी घेऊन जा, अशी तुला मोपेड गाडी येते. जावं. गाडीचं नाव पण टाळू नका. का बरं? ते डेपुटी भडकले ना मायवर. का बरं? ते शामरावने जाले निवड साखरपुड्याला गाडी नेली होती आणि डेपुटीने, तुम्हाला माहिती ना डेपुटी गाडीत पेट्रोल फुल राहतं. हा. आता पेट्रोल संपवलं त्यांनी. बाई मग रे? मग डेपुटी मला जवळ मला म्हणे आता इथून पुढे त्यांना गाडी पण देणार नाही म्हणे, गेटच्या बाहेर जातेच म्हणे त्यांना आता. काही खरं नाही बाबा, एखादं काम सांगा बरं. पै तरी घेऊन ये. आणि त्या शामरावला जालू भाऊजीला अशी अक्कल नाही. तेच ना राव, ये तर दिले ना डेपुटीने प्रेमाने, मग ताते जण 150-200. हा ना. बरं आणतो का काय करतो मग? आणतो आता. जावय मग मला फोन करते, तू स्कॅनर टाक, मी पैसे टाकते. बरं पाहतो. काय झाली काम? झालीत बाई, चाललेत की काय म्हणते? काय नाही, आलं तर जरा काम होतं म्हणून. काय काम होतं तुझं माझ्याकडं? काय नाही, अशीच आली होती तुमच्याकडं. हा का? बरं मला सांगा, तुम्ही गेलता का साखरपुड्याला? नाही ग बाई, मला कोण घेऊन जाईल? माझ्या इथं माणूस नाही, माझा नवरा तिकडं, आणि एवढं लांब जायचं म्हटल्यावर ते कोण जात बसन? तू गेली होती काय? नाही आहो, मी पण नाही गेले. मग पण हे गेलते शामभाऊजीला घेऊन. झालं भाऊजीकडे शांभाऊजीला घेऊन? बाई खुशाल लोकांच्या गाड्या घेऊन जायच्या, लोकांच्या गाड्यातले पेट्रोल नासून यायचं, गाड्या उभ्या करून द्यायच्या. कायचे लोकांचे बोलणे. डेपुटीची गाडी नेली होती ना? तुझ्या नवऱ्याला कळत नाही का ग? आणि त्या शामरावला बी कळत नाही का? त्यात 200-500 रुपयाचं पेट्रोल टाकायचं आणि मग गाडी घेऊन फिरायचं. तो माणूस कधी नाही म्हणत नाही म्हणून बरं आहे. पार लायकीन बेकी काढून ठेवली म्हणे, ठीक आहे, सांगत होता मला. काय करावं, ह्यांना कितीदा सांगितलं लोकांच्या गाड्यांना का आणत जावं, आणलं तर त्यात पेट्रोल टाकत जावा. नाही ते एखादी सायकल घ्या म्हणलं, कुठं जायचं म्हणलं तेवढीच येईन का? सायकलचा जमान राहिला का आता रुपये? तुझ्या नवऱ्याला सांग, एक तर ते की नाही ना डेपुटी कसं हे डेंजर आहे, दुसऱ्याच गाडीच देणार नाही म्हणे, गेटच्या आतमध्ये पण त्यांना उभं करणार नाही असं म्हणत होते म्हणे डेपुटी. मला ठीक आहे सांगत होता, मला असं लाज वाटत होती ऐकायला. आता काय करता, लाज तर मला पण वाटते, पण निदान लोकांची गाडी मागण्यापेक्षा स्वतःची सायकल नेलेली कधी चांगली. हो बाई खरंय. जाऊ दे आता, बघतीच हा माणसाकडं. चला येऊ का? ते काय बडबड नको करत बसतो जालू भाऊजीला, ते परत म्हणतील कोण म्हटलं काय नाही, म्हटलं. समजून सांगते मी त्यांना की लोकांच्या गाड्या नेल्या तर पेट्रोल टाकत जावा, नाही तर आपली एखादी सायकल घ्या. गाडी ऐकत नाही हो आमची एवढी, म्हणून त्यांनी लायकी काढली. पण जाय तुम्ही बी काढा. झाले. हा लय कणाटून जेवलो हो. थांबा, कुठे निघाला? चाललोय घरी. कुठं निघालं म्हणजे? हा काय चाललोय घरी. काय झालं? रोज तुम्हाला कुटाने करायची सवयच लागली ना. काय कुठं नाही काय केलं? कुठं बिटन केलं नाही, एकदम शुद्धीवर आहेत आम्ही, दारू बिरू थेंब नाही. हा डिपुटीची गाडी कोण घेऊन गेलते? आम्हीच गेलतो. साखरपुडा नव्हता का त्या देवळीच्या पोरीचा, म्हणून गेलतो दोघं. हा, सगळं पेट्रोल उडवून आला आणि परत पेट्रोल टाकलं का त्या गाडीत? टाकलं ना. टाकलोय मग अख्या गावभर झालंय. तुम्ही गाडी घेऊन गेला, त्यात पेट्रोल नाही टाकलं. गावभर मग कोण म्हणलं? मी आता सुगंधताईकडे गेले होते. म्हणजे सुगंधताईपर्यंत गेलं? हो. म्हणजे गावातच गेलं, सगळे झाले. तुला म्हणलं होतं मी टाकूशी 200चं, पण ऐकलं नाही तू. गा बस. तू मानला, मी म्हणलं टाकी होतं, तू मानला नको नको, त्यांना काही कमी असते ग, टाकी भरलेली असते. अहो डेपुटीने बाग तुमची लायकी काढली. कुणाची लायकी? मग सुगंधताई म्हणल्या जर त्यांची लायकी नाही तर कशाला हे गाड्याने घेऊन जातात ग? माझी गाडी असते माझ्याकडे, मग पंक्चर नव्हतं, नाही काय नेली असते त्यांची. एवढं बोलावं व्हायला की माख्या गावात करावं 2 रुपयाच्या पेट्रोलसाठी. पण तुम्ही सांगा, जर गाडी नेताय तर पेट्रोल टाकायला काय तुम्हाला जड गेलो होतो? माझ्याकडे तसं पैसे काही नाही फारुईनी. ते तुम्हाला सांगतो काय झालं ते. मला पारू म्हणायचं नाही हा, मला फक्त माझ्या नवऱ्यानेच म्हणायचं. यार तू म्हण ना मग पारू. मी रुपा पारू. म्हणतो. रुपावणी काय झालं त्याचं, आम्हाला टाकायचं होतं पेट्रोल बरं का. पण आम्ही काय विचार केला, डेप्युटी साहेब एवढं पळतो, हे करतो ते करतो, कशाला उग, आणि त्यांना कुठे कमी आहे पैशाची, जाऊ द्या म्हणलं ना. किती लागायचं आहे, लागून लागून नगरला किती लागत आहे, सगळे इनमिन 2-2.5 लिटर लागलं म्हणजे झाले. पैसे आम्ही आता किती स्वार्थी हो तुम्ही दोघं. हा,
त्यांनी मदत केली तर त्यांच्या गाडीत पेट्रोल टाकायचं सोडून त्यांना काय कमी? हा अहो मदत केलेली जाण ठेवा जरा. आम्ही मस्त करतो ना डेपुटीसाठी, कुठं पैसे घेतो त्याची. ए श्याम्या, आपली इज्जत काढली डेपुटीनी तुझं. अहो कुणी पण असतं ना त्यांनी काढलीच असते इज्जत. आणि तुम्हाला सांगते इथून पुढं कुणाच्या सुद्धा गाड्या घेऊ नका आणि घेतली तर पेट्रोल टाकत जावा. ह्यांना काय ह्यांच्या घरी गाड्या आहेत, आपल्याला नाही गाडी. आणि डिपुटी भाऊशिवाय आपल्याला कोण मदत करतं का गावामध्ये? लय नको वाट बोलूस. मग 100 रुपये देता येत नाहीत का माझ्या खिशात खर्चायला? एक काम करा, मी तुम्हाला 3000 रुपये देते, जावा आणि सायकल घेऊन या. आपली गरीबाची काय असते? नगरला जाईन का मी सायकली काय बोलती. 3000 देते. विषय नको विषय. अहो लोकांची गाडी घेण्यापेक्षा स्वतःच गरीबाचं असलेलंच बरं. सायकल का असना पण गरीबीतनं स्वतःची तरी आहे ना. हे खरंय, मालकी हक्क असतो. मग एक काम करू, रुपये एवढी म्हणलीस ना, नाकावर टिसून 2 बाटल्या पेट्रोल घेऊन देऊ आपण डेपुटीला. चालेल. राम राम करू. हा आणि लवकर या घरी. 100 रुपये निघा. मग पैसे तू भरणार आहे दुकानात. चल मग. नाही आता माझ्या बायकोला म्हणला तू देतो, मला नको सांगू. चल देऊन टाकायची झाली, अजिबात विचार नाही करत. हा. आपण काय घोटे आहेत का काय? बुरटे डेपुटी. 100-150ची किंमत करतात काय? कधी आहे राव तिथं? काय कडी कडी आहे ना. लावून नात काय आडावाडा चाललाय? काय डावाडा म्हणजे ये दारा पेट्रोल तुम्हाला कायच पेट्रोल? काय म्हणजे अख्ख्या गावभर केलं डेपुटी तुम्ही. काय केलं? काय म्हणजे पेट्रोल न टाकलं जाल्यानी श्याम्यानी म्हणून. नुसती गाडी नेली मोकळी करून आणली टाकी. अहो डेपुटी, तुमच्या मतदानाच्या वेळेस कामाच्या वेळेस आम्ही कधी विचारतो तुम्हाला आमच्या गाडीत पेट्रोल आहे नाही? हा किती धावपळ करतो आपण. ती इलेक्शनचा सोड जाऊ दे मरू दे. कामाला गेलो ना 1-1 तास जादा करून घेतात माझ्याकडून काम. तेव्हा नाही दिसत का त्यांना? लय मकलाच्या नका करू. तसं नाही पहिली होत गोष्ट मी म्हणलोच नाही. आणि तू प्रचाराला गाडी वापरतो ना, पहिले माझ्याकडून पेट्रोल टाकीत असतो. एवढं लक्षात घेऊ. मी पेट्रोल पंपवर सांगितलेलं असतं. तुम्ही मला 25 नका सांगू. आणि तू 1 तास काम करतो ना, माझ्याकडून कवा 200-300 रुपये घेतो. चालता डेपुटी आज 100 लागायला 2 ते काढी तू कमी. मग आमची गावात कम इज्जत घातली यांनी घातलीच नाही, मी बोललोच नाही कोणाला. कस काय नाही बोलले? गावभर झाले डेपुटी. अहो मी फक्त डिग्याला म्हणलो होतो की डिग्या पोरांनी सगळे पेट्रोल ओढून आणलं बा, थोडं ठेवीत नाही यांना आता गाडी द्यायची नाही परत. मी काय गावाला काय सांगितले? सुगंधाला कोण म्हणलं? हे डिगेने मग पाचटपणा केला काय नो. डिगेने जाता डिग्याला एखादा बारलाय ना, मी त्याचे कानच फोडणार आहे. आणि त्याच्यात काही बोलावं का नाही आज झालंय. अहो ती बोलली तर बोलली, अक्षरशः रुपये सगळे गावाचं बोलली मला तो. आता डिग्या कोण सुगंधाताईकडे गेल्यावर वार्ता पसरायला काय लागत आहे? 2-4 जण गावातले वार्ता रचित. जालूची बायको झाली. दिवशी सोडून द्या तुमच्या चावी द्या, पेट्रोल टाकून द्या. लय पेट्रोल टाक. लय नका पेट्रोल पंपवाले भाऊ. लय याच्याहून आल्यावर नका करू इराणवर. जाऊ दे ना, आता विषय तो नाहीये. कसं आहे वय म्हणजे जाऊ द्या बोलले किंवा नाही बोलले वर हवे देवाला माहित. राहू द्या आमचं पेट्रोल तुम्हाला धरा. झाले. ऐक ना शामराव, ऐक मित्र हो. मग मित्र बोलत असतो. आता आपण लहानपणी नाही का, एखादी मित्राची गाडी नेली मग कॉलेजला असताना आपण आणि परत पेट्रोल टाकून तेवढा मित्र तळतळत असतो. मला तळतळ वाटती. नंतर मी सोडून देतो, जाऊ दे आपले जोडीदार आहेत. म्हणजे मनातून नाही बोलले ना, मला तू नाही बोललो. लय पलटी आणतो राव पांढरे साड्या. पेट्रोल आणले ते देऊन टाका माग जा. नको मला पेट्रोल. येडे झाले काय तुमची इज्जत काय? मी बोललो, माणसाला टेन्शन येतं बाबा, टाकी फुल होती, मला कुठे बी जावं लागत अचानक म्हणून बोललो. म्हणजे मनातून नाही अवघड वाटून नाही काय. तुझं साधारण खाता मी म्हणतोय जेवण टाकलं ते म्हणतोय चल चल मी कुठे नाही म्हणून लगेच चालला बाटली घेऊन. तुला वाटण माझ्या गाडीत टाकायला होईन. बरं जा बाबा, टाका तुमच्या गाडीनी. आणि गाडी आहे काय सायकल टाकी तो ते चुलीला वापरू नका बरं बरं कांगोरीन. नाही मी माग देऊन हा, टाकते त्या पळ. दुकानदाराला. पडलो होतो वायरी बिरी दार्शिक जपून ठेवीत जा. जा जा जा. श्याम्या आता हे पेट्रोलचं काय करायचं? देवातून जाऊ दे. काय करायचं आपल्याला, आपण त्यांच्या नावाने आणले. अंग उडन ना माया. असं लहानपणी नव्हतं का आपण खेळत? असं गोल काढ बरं गोल. हे, अरे पेट्रोल कमी देऊ ओतून देऊ राहिले. गाडी टाकला असतं ना मग मी. हा येडे झाले काय तुम्ही? कम आज काय आलं? कमून टाकून देता कपिशाला 2 लिटर पेट्रोल ओतून दिलं. कोण पेट्रोल? मग लय पेट्रोल पडले असं आमच्याकडे. आम्ही दोन टिपाड पेट्रोल आणू शकतो. अरे काय चाललंय 2-2 टिपाड कम ओतून दिलंय. माझ्या गाडी तरी टाकला असतं मग. कमून डेपटी कर सांगा का मी? गाडी टाकला असत, गाडी बंद पडली असती. म्हणजे कमून आणि होतं रंगाचं ते. रंगाचं पाणी. हा या श्याम्याने बनवलं. श्याम्या म्हणला मला डिक्टो ना तुला सांगतो पेट्रोल सारखा कलर बनवतोय. म्हणलं मग बनव. बनीला लगेच म्हणला डेपुटीला नेऊन देऊ. डेपुटी असे बी घेणार नाही. हा हे खरं. त्याला सांगितलं होतं 1001% सांगतो, डेपुटी आपल्याकडून पेट्रोल घेणार नाही. कशा लोक पैसे घालायचे आणि पेट्रोल घेऊन यायचं. त्याविषयी आपण घेऊन जाऊ. ते औपचारिकता केली वहिनीच ती.
म्हणजे बनाबान्या. अरे महा मोठं मन मी तुम्हाला हे केलं आणि इथे येऊन माझी चेष्टा करत होते का तुम्ही नाही नाही अहो, चेष्टा नाही केली हो डेपुटी. चेष्टाच केली ना उगा आणायचं आणि दाखवायचं हा. अहो, तुम्ही घेणार नव्हतेच ना. हा घेणार नव्हतो मी, घेतलं बी नसतं, पण आता हे जे तुम्ही नाटकं केले ना याच्यामुळे आता मी माझं पेट्रोल घेणार. नाही नाही, नाही हो, पैसे पैसे- गेले असते पैसे ना. काढा, पैसे काढ पेट्रोलचे पैसे काढ माझे, मला फुकट नाही आलं. काढ तुम्ही पैसे. तर म्हणले मित्रासारखं नाही ते- घेणार नव्हतो ना मी, पण मित्र ह्या चालीचे मला माहित नव्हतं ना. मला बनाबाण्या करायला चालले, मी मोठ्या मनाने म्हणलं जाऊ दे आता, आणि इथे येऊन बघत होतो मला नाटक करायला. पैसे काढ, बनाबाने नाही केली तू डेपुटी. 150 काढ. कोण मी 150 नाही काढणार. काय समज श्याम्या पैसे सगळे देऊन टाक. तुझी सगळी शाळा होती मी वरील ना म्हणून तुला पेट्रोल पैसे दे नाही. अरे, घेतलं नसतं डेपुटी. दे पैसे, जा पैसे बस. पैसे दे पटकन. हा नाही तर गावात करेन मी आता चौघाली. दरवेळेस ती बी तसंच चौघाली करतो गावात तू. मग. हा. किती येतं? 350 आहेत ना आले माझे पैसे. डेपुटी अहो, 200 घ्या ना. 200 नाही 350 नगरून यायचं म्हणून 350 लागते. चला चला निघा चला. ढंगडक नकडक ढंगडक नकडक ढंग. फसली का नाही गेम अशीच फसवतो काय फसतो. मला आईस्क्रीम खायचंय, तेवढं खायला घाला की. जाय का बाई, एवढं कोण उन्हात जाईन ते आईस्क्रीम आणल. तुला आईस्क्रीम खायचं का? चालतं बघ, दाजी चालले आपण दाजीला काढू. दाजी काय सुगंधा? कुठं चालले एवढे उन्हात दानाचे? काय नाही, आपला चालला टाइमपास. आले गावात भटकतोय. वरच टक्कल गरम नाही होत का हो दाजी? होतं चांगलं, घाम येतो आणि काय गरम होतं. हे काय घाम बघ ना. टोपी बिपी घालायची नाही, एवढं उन्हाचं बघ, गरजच काय एवढं फिरायची? फिरतो काहीतरी टाइमपास, बसून बसून सारखा कंटाळ येतो. दुपारी झोपले की रात्री झोपेचा प्रॉब्लेम होतो. शामराव कुठे आहे? शामराव त्याच्या दुकानात. तुम्ही जरा आराम करायचा ना, फॅन बिन लावून मस्त. आता लाईट गेलेली आहे ना, आता लोड शेडिंग आहे, कुठं फॅन लावू. बर ऐका ना दाजी, लय गरम होते हो. हो ना, आता वातावरण कसं काहीतरी तापलं असं मस्त एकदम. पैकी थंड काहीतरी खावा प्या वाटू लागला आता. चल मग, कुठे घेऊन जातेस दाजीला? अहो दाजी, कधीतरी तुम्ही म्हणा ना आम्हाला का मी खर्च करतो. किती दिवस माझ्याकडनं खाणार सांगा बरं. काही करायचं असं का, सुगंध हे खाऊ घाल, सुगंध ते खाऊ. सुगंधला असं कोणी म्हणतच नाही, चाल बाई मी तुला आईस्क्रीम खाऊ घालतो का थंड पाचतो. बरं ठीक आहे, मग आईस्क्रीम खा तू आणि पारू. ओ दाजी, मला पारू म्हणायचं नाही. हा, रुपा फक्त रुपा. मला नवराच म्हणतो मला पारू. हा, रुपा आणि सुगंधा आईस्क्रीम खा दोघी. हा मग द्या ना पैसे. देतो ना. हे पैसे घे. मला तुला एक सांगायचं आहे. तुला आईस्क्रीम शब्द माहिती इंग्लिश मध्ये आपण आईस्क्रीम म्हणतो, त्याला मराठीत काय म्हणता सांग बरं. काय म्हणता? रुपा तू आम्हाला सांग बरं. खाण्याशी मतलब आहे. हा ना, काय म्हणतं कशाला म्हणतंय आता आपला काहीच फायदा नाही. अहो, दाजी. हा, मेवण्यात दिसत तुम्हाला आमचे सारखे पण पाच जा. 2 मिनिट थांब रे जरा. त्यांच्याशी बोलू दे ना. त्यांना मी पैसे दिले, त्यांना मी विचारतो ना आईस्क्रीमला मराठीत काय म्हणता, मी त्यांना हो ते सांगतो माहित ना. नाही दाजी, मला आधी तसलं काय ऐकायचं पण बाबा, हे नाही. असे पैसे द्या आणि वरनं देऊ ह्यांची प्रश्नाची उत्तर नाही, उत्तर नाही. एक ज्ञानाचा विषय आहे. तुम्हाला पण जरा माझ्याकडून काहीतरी शिकायला भेटेल ना दाजीकडून. खाण्याशी मतलब आहे, हे त्याशी मतलब नाहीये. थांबा ना. बरं जाऊ दे सुगंधा, मी सांगू का काय म्हणता मराठीत आईस्क्रीमला? सांगा, पटकन सांगा. त्याला दुग्ध शर्करा युक्त गट्टू असं म्हणतात. कशाचा गट्टू? दुग्ध शर्करा युक्त गट्टू. बरं असू द्या, डोक्याच्या वर गेलं. गट्टूच आम्हाला खायचं आहे. बर 50 रुपये द्या हो, बिचारा चांगला आहे आपलं. देऊ भाऊजी चांगले आहेत अहो, द्या. नाही तुला कसले पैसे भाऊ? जरा तुम्ही खा आईस्क्रीम. चला. पैसे म्हणजे अहो बरं, दाजी दाजी ऐका ना, हा. एवढी 500 रुपयाची खाऊ का आम्ही? हा ना, अजून जरा 500 द्या म्हणजे. नाही भागवा तेवढ्यात आता. चला आता घ्या, आवरून घ्या. चला. बरं चल अरे आम्ही मागितलं की तुला यायचीच गरज होती का? अहो मग आता तुम्हाला 500 दिले, मला 50 द्यावा ना त्या माणसाने. मी का बरं तुला 50? तू म्हणे त्या माणसाने म्हणलं आणि जा त्या माणसाची मागे चल बाई तू. दाजी लय भावरा येतं तुमच्या पायाला. थोडं थांबा ना, आवाज दिल्यावर माणसाने. बोल ना मग. मला लट्टू जायचंय. कोणता गट्टू? तुमचा लट्टू. माझा कोणचा गट्टू? तुम्ही नाही म्हणले ते दूध लट्टू काहीतरी. कोणचा गट्टू? दुग्ध गट्टू नाही, दुग्ध शर्करा युक्त गट्टू. हा तेच आईस्क्रीम. आणि द्या 50 रुपये. काय कसले पैसे भाऊ? तसले पैसे नेवणे बरं ते सध्या तुम्हाला. तसले पैसे म्हणजे आम्ही तर देत आम्हाला तर डिसेंबर ये आण ते आण तेव्हा बरं चालत. आता मेवण्याला 500 रुपये तड नोट काढून द्या. आम्ही काय भांडलो तुम्हाला? काय रे जाय. 50 द्या. अरे जा रे. गारे गोडे खाय. 50 द्या. जा, पैसे नाही माझ्याकडे. दाजी तुमचा DM लावायला मला टाइम नाही लागणार. लावून टाक रे, लावून टाक. दाजी हे शेवटचं म्हणतोय. नाही, जा जा जा. बेटा तुम्ही अरे किती घे अरे काय आहे? अहो बरं झालं भेटले. त्या दाजीला काय याचा सुगंधाचा स्कार्फ दिसतोय. उन्हाचं आहे ते. हा, सरांनाचं नाही, उन्हाचं प्रोटेक्शनला आहे ते. असे होय. हा. काय म्हणतात दाजीच आमच्या? हा तेच. ते दाजीला सांभाळून ठेवा. माणूस दसरा लादला ना 2 मिनिटं पण नाही लादणार. म्हणजे ते पडले काय कुठं?
पडले नाही तुम्ही ते लहानपणी पिपणीवाल्याशी ते उंदर दोष्ट आहे ते पिपणीवाला पिपणी वाजवतो उंदर नदीत देऊन जातो. हा राव शाळेत होती राव एक ती गोष्ट. हा मग त्यांच्याकडे कुठे पिपणी आणि गावात कुठे उंदर आपलं काय बोलतो झोरळ्या. तसं तुमचे दाजेचे हाल होतील. 500 रुपये आईस्क्रीम खायला कोणाला कोणाला जाय मेवण्याला मेवणी मेवणी मला कुठे दुसरी बहीण आहे अजून. आहे ना सुदांदा वहिनी पार्वची ती आपल्या जालूची बायको. आणि त्यांचं काय 500 रुपये दिले आईस्क्रीम खायला. दाजीनी हा सुगंधाला आणि त्या जाल्याच्या बायकोला 500 रुपये आईस्क्रीम खायला. 500 रुपये आईस्क्रीम खायला विचार करा. 500 रुपयात 2 माणसं जेवत येत 150-200 रुपये माझा येते. 500 रुपये आईस्क्रीम खायला. खायला ह्यो माणूस अक्षय तुला सांगतो 100 रुपये गावा आमच्या घरी आणत नाही खायला गावा आणि त्यांना फार 500 रुपयाचं. बाबा आता पण कसं काय दाजी असं चिकट राहू पैसे सुटीत नाही तिचे कवा असं. मेवण्या पुढं पिराळला तुमचा दाजी. मग आता पिपाणीवाला कोण याच्यात आणि उंदर कोण तर ते तुम्ही समजून द्या. जाऊ द्या सांभाळून ठेवा नाहीतर ना तुम्हाला त्यांना दिला गावाच्या बाहेर डेप्युटी स्थानावर गेलं तर. ए मा काय संबंध आहे डेपुटीला काय संबंध आहे आपला. मग तुमचा मेवणा तुम्हाला सांभाळता येत नाहीत. मग तुलाच बडबड करायला लागलं रे. सांगतोय मी फक्त. मला वाटतं तुला 5-50 दिले नाही दाजीने म्हणून तुम्हाला हे सांगतोय का सगळं. अहो फक्त सांगितलंय म्या. नाही असं तुम्हाला सांगायचं नाही काही. ते दिसलं डोळ्यासमोर ते सांगितलं समोरून ठेवा तुमच्या मेवण्याला. जाऊ का हा हिला दाजी इकडे 50-100 खर्च मरा करायचं म्हणलं काय मेवण्याला जीवावर येतं आणि त्यांना 500 रुपये बघतो ना मी बी. बरं झालं इथंच भेटले. काय झालं आता? कुठं निघाले. चाललं बाहेर. बाहेर आम्ही बाहेर चाललो पण तुमच्या चेहऱ्यावर का बरं एवढा खवट आनंद झालाय? का नाही होणार. माणूस रुपया कमवतो इथं. हा 4 आणि चॉकलेट खात नाही. मग तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कमवता तुम्ही खात नाही. वरती बांधून न्यायचंय का आम्हाला सांगा ते. पण तुम्हाला काय घेणं देणं आहे? आम्ही आमच्या पैशाने खायला लागलोय का तुम्हाला मागाय आलतो का आम्ही? आम्हाला काय काय एवढी काय वरडते जरा प्रेमाने बोल ना त्यांच्याशी. मग ह्यांना प्रेमाने बोलल्यावर कळतं का हो माझं कधी? तू बी नुसती वचकतच राहते. तुमच्या पैशानी हा होय. मग अहो झालं काय तुम्ही स्पष्ट बोलता का जरा. नाही झालं काही नाही. 500 रुपये घ्या इकडे ती. कसले 500? कशाचे 500? दाजीने दिलेली आईस्क्रीम खायला तुम्हाला. कोणच्या दाजीनी? कोणत्या दाजीने. हा माया सख्या बहिणीच्या नवऱ्याने दिलेले तुम्हाला पैसे. ते आम्हाला दिले. मग तुम्हाला दिले ना तर ते आमच्या बहिणीला सांगितलं दाजीनी. हा मग असा राडा झाला. असा कसा राडा झाला? हा, मग बरोबर आहे ना. कोणत्या बायकोला वाटण आपल्या नवऱ्याने असं कोणाला पैसे उधळाव. तुमचं दाजी दररोज सकाळी येऊन माहिती पोहे खाय इडली खाय उपमा खाय तेव्हा चालतं का? तेव्हा नाही म्हणत तुमची बहीण का नको तिला त्रास द्यायला जाऊ बाबा तिथं. आणि आज 500 करायचे 90 दिले तेवढं तमाशा घातला तिने. तो काय त्या मागायला येतो काय. हा 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 मागायलाच येतो. अजून म्हणतात काय कोणाला पण दिल्यावर बघा कोणाला पण. अहो मेवणी सारखी आहे त्यांच्या. हा मग अरे दिले म्हणून. मेवणीच्या आणि 500 दाजीला. दिले, 5000 नाही दिले. मेवणीच्या दाजीला रेशमाताईला काय वाटन काही काय विचार वाटत केला काय? का त्याचा. काय वाटत? तुम्हाला तुम्हाला वाटायला पाहिजे काहीतरी. कशा पैसे घ्यावा एखाद्याच्या हातून? माझी क्लासमेट मी बोलते तिला. काय क्लासमेट घेऊन बसली. तुला खरंच कळत नाही सुगंधा. अरे बाई लग्न झालं नाही एकदा आणि एखाद्या नवऱ्याचं कसं असतं तुला नाही समजायचं ती गोष्ट. तुझा नवरा तिकडे मुंबईला तू इकडं तो कोणा संग तिकडे भटकतोय तुला काही माहित नीट बोलायचं. म्हणजे माझ्या नवऱ्याबद्दल काही बोलायचं नाही पहिलेच सांगते. बघितलं कसा राग आला. नुसतं नवऱ्याचं नाव घेतलं आणि कुणासोबत असं म्हणायच्या आधी राग आला त्यांना तर रेशमाला. राग आला, मी तुडवलं असतं. हा मग रेशमाला तसाच राग आला. हे घ्या तुमचे 500 रुपये आणि घाला तुमच्या खिशात. चाललो आम्ही. चल का घरी. आईस्क्रीम खायला जा ना. खावा तुम्हीच. दखळेल. चालले मी बी घरी. जाय. श्यामराव म्हणतात मला. पसून देत असतो होय मी. दाजीकून 500 रुपये. वा रे वा. हे सुगंधा काय बडबड चालली होती तू श्यामेची. केलं का? चाललाय अहो काय सांगू इतकं बुरट आहे शामराव. बुरटा. त्याचा दाजी त्याच्यापेक्षा जास्त बुरट आहे. कस काय. रोज माझी इथे यायला नाही लाज वाटत. अहो मी नुसतं म्हटलं आज काहीतरी थंड पाजा ना दाजींला तर त्यांनी 500 रुपये दिले. हा. मी आणि पारी होती. तुमची पारी म्हणजे आमची रूपा ती होती. आता 500 घेतले ना आम्ही आईस्क्रीम खायला चाललो होतो. ही बदर मध्येच भेटला आम्हाला आणि शामरावने घेतले पैसे काढून म्हणते त्याच्या बहिणी घरी तमाशा घातला रेशमाने. आता मी रेशमाला विचारते ना तो नवऱ्याला परत माझ्या इथे कब्बर चहाला बी पाठवायचं नाही म्हणत. या फुकट्याला बी येऊन देत नको जाऊ तू या घरी.
बघत कसं येतो म्हणून मन अशा मोकळ्या वेळेला आम्हाला काय खायला भेटत नाही का 500 रुपये माझ्याकडे घेऊन टाकले. मन मोकळ्या माणसाला येऊन देत जा. हा मग तेच काम करते मी आता. गाव जेवणच ठेवते माझ्या इथं जावा. बरे घेतले मग बस बोंबल. राहिले काय माणसाला किंमत गावात? काय झालं काहीच गालबा? किंमत नाही राहिली. गेली ना सगळी इज्जत. कशी काय गेली बाबा? कस काय म्हणजे तू नाही राहिलं कुठं हिंडायला आता? का रे बाबा? कामाची घेतले ना पैसे काढून. कुणी? कोणी म्हणजे तुमच्या श्यामेनी. कसं काय ते? कस काय ते सुगंधाला आणि त्यांना तुम्ही कुल्फी खायला पैसे दिले हा नव्हते? दिले होते. अहो गेली तळून. अरे कस काय शक्य आहे? ती सुगंध काय लहान पोरगी आहे का शामरावला पैसे द्यायला? कोण लहान ना? अहो श्यामरावला कळालं. श्यामरावांना दाजीने पैसे तुम्हाला दिले. कस काय ते पैसे आणा इकडं घेतले इसकून. ठीक आहे, थांब मी भेटतो त्या सुगंधाला विचारतो जाऊन तू कस काय शामरावला पैसे दिले ते. विचारा ना मग. काय झाले काय खोटं सांगतो का? अरे तू खरं सांगतो मला माहिती, पण मला शहनिशेधा करू दे ना, तिने पैसे का दिले त्याने का पैसे घेतले ते. अहो पण तुमची राहिली का त्यांच्या पैसे आता? बघू ना आपण कशी राहिली नाही राहिली ती. बघतो मी जाऊन भेटतो हा सुगंधाला. भेटा आणि विचारा. का ग सुगंधा? काय ग कशाला आली इकडं? बघा दाजी का रुसली का दाजीवर? दाजी जरा तुम्ही अशी उभं राहा ना इकडून. का रागा लागतो मला अशी समोर दाजीचा? उभं राहता मला बोलता बी येत नाही तुमच्या सोबत. बरं जाऊ दे, रागा लागतो दाजीचा. राग आला काय? मला कशाचा राग येईन? मग तू काय तुमचेच पैसे बोलायचं होते. नाही का दाजी बरोबर? अहो दाजी बरोबर काय बोलायचं नाही. तुम्हाला एवढंच लागत होतं तुम्ही मला सांगायचं ना का पैसे नाही मी देत नाही. अगं, परत त्या शामरावला सांगितलं त्याला पैसे घ्यायला अगं, मला पाठवलं. सांग सुगंधा, तू त्याला पैसे दिले कशाला? बरं मी तुला आईस्क्रीम खायला दिलते की नाही ते पैसे? त्याने सांगितलं रेशमाने घरी तमाशा घातला म्हणे. अगं रेशमानी काही तमाशा घातला नाही. रेशमा सध्या लग्नाच्या सवासणीला गेली औरंगाबादला बहिणीकडं. ती कसं काय तमाशा घालेल बरं? अहो पण ते म्हणले ना मला तुमच्या घरात लई तमाशा झालाय म्हणून. अहो रुपाताई, मला असं वाटलं अहो, की बाई आमच्या आईस्क्रीम साठी तुमच्या घरात कशाला नाही नाही तमाशा? तमाशा झालाच नाहीये. माझी बायको आहे ना सध्या तिच्या बहिणीच्या मला एक लग्नात व्यस्त सांगा, आहे. शामरावला कसं काय माहिती तुम्ही आम्हाला 500 रुपये दिले? एक काम कर, चल आपण खरं खोटं करू त्याच्याकडे. मला पण बघायचं त्याने असे पैसे कसं काय घेतले तुमच्याकडून. नाही कसं आहे, तुमचं माझं नातं खूप वेगळं आहे आणि मला खूप भावनिक नातं आहे माझं मेवणी बरोबर. त्याच्यामुळे 500 रुपये दिले मेवणीला, त्यात काय कमी पण म्हणजे आहे बरं? तुम्ही कधीच्या नावात आम्हाला 500 टेकवले त्यात पण ते वापस घेऊन गेला. आता ते करायसाठी आम्ही खरं खोटं अगं करायचं. खरं खोटं तुम्हाला नाही करायचं सुगंधा. खरं खोटं मला करायचं का? तो असं का खोटा बोलला की बा माझ्या बायकोने तमाशा घातला आणि हे झालं? असं काही झालेलंच नाहीये, कारण माझी बायकोच घरी नाहीये. नाही बाई परत आमसून तुम्ही माणसा परत ते शामबावजी म्हणतात. नाही नाही नाही, बघा, तो काही म्हणणार नाही. नाही मला खरं खोटंच करायचं का? तो तुमच्याशी असं का वागला म्हणून. चला उठा बरं, चला दोघे आपण खरं खोटं करू त्याच्या दुकानात. काय भानगड? अरे शामराव, मी सुगंधाला आणि रुपाताईला 500 रुपये आईस्क्रीम खायला दिले होते. तू का बरं काढून घेतले रे ते? कोणी? तू. हा मग किती दाजी तुम्ही असं एवढं कुठं खर्च करत असते काय कोणावर? अरे तू त्यांना सांगतो. कोणावर बी म्हणजे काय? कोणावर बी काय? गावाच्या बाहेरचे काय? अरे समजून घे शामराव, सुगंधाच्या घरी रोज मी नाश्ता करतो, पोहे खातो, चहा घेतो, उपमा खातो. रुपाच्या घरी मटण भाकर खातो. मग दिले मेवणीच्या नात्याने 500 रुपये तर काय कमीपणा आहे? मग आपल्या घरी सगळं 2-3 दिवस राहतो आणि तुम्ही. परत तू त्यांना सांगतो का रेशमाने घरात धिंगाणा घातला, भांडणं केले, 500 रुपये दिले होणार? ती रेशमा आहे का? ती गेली औरंगाबादला तिच्या बहिणीच्या लग्नात सवासणी घालायला. ती आता लग्नात बिझी आहे. तिचं कसं काय धिंगाणा घालेल माझ्या घरी? तुम्ही म्हणजे 500 रुपयासाठी खोटं बोलले आमच्यासोबत? तुम्ही तर म्हणले तमाशा लय घातलाय म्हणून घरामध्ये. फक्त त्यांची नवरा बायकोची भांडणं चालल्यात. असं तर काही झालंच नाही. त्याचं काय झालं दाजी ते डिग्या मला बोलला. काय? डिग्या म्हणला ते दाजीने पैसे दिले, लय गोड गोड बोलल्या आणि ते आईस्क्रीम खायला पैसे दिले. अरे दाजीने गोड गोड खाल्लं 100 होते, दाजीला गोड लागलं खायला. आणि मेवणीने एकदा आईस्क्रीम पैसे मागितले, दाजीने काय झालं कमी दिले तर? मग चुकलंच बरं का दाजी माझं. काय चुकलंच तेव्हाच तुम्ही विचार करायचा. अहो एवढेच तुम्ही पैसे करता ना, ते तुमचे 500 तुम्हालाच ठेवा. मी अजून 500 देते आणि तुम्हाला काय खायचं ते खाऊन या, मस्त आईस्क्रीम आणि खायचं. माझ्याकडून सुद्धा 500 रुपये घ्या. काय आमचं मन बघता? हो नाही हो. अरे या बिचारा एवढ्या चांगल्या बाया राव, दाजीचा किती मान सन्मान करतात, जसा त्यांचा मी सख्खा दाजी आहे. एवढा हलकटपणा आपल्याला आवडतच नाही वागायला. हे सुगंध ऐक ना. काय सुगंध ऐक ना, मला नाही ऐकायचं काही. एवढी चिडू नको माझ्या तू. हातातून तुम्ही पैसे घेतले आणि त्यांना नेऊन दिले. तू 2 मिनिटं ऐक ना माझं. ते काय झालं माहितीये का? डिग्याने ना लई चढून ओढून सांगितलं मला, म्हणून मला जर थोडा बरं राग जाऊ दे आला. सुगंधा, ते सोड. हे घे, हे तुला 500 घे. अहो, राहू दे हो, आणि- दाजी पैसे. नाही 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 धर, हे तुला दाजी धर. ऐका माझं 2 आणि रुपाला मिनिटं. धर मी काय 500. बोलतो, ऐका ना तुम्ही 2 मिनिटं. पैसे राहू दे हो तुमच्याकडे. ह्या बरोबर चुकलं माझं. आणि सुगंधा तू पण नको चिडू जास्त. हे पा, मला आज खरा माणुसकीचा अर्थ कळलाय. दाजीचं म्हणणं बरोबर आहे.
त्यांच्याकडे अट्टहास नाही करायचा तर कुठं करायचं आपण, बरोबर आहे की नाही? तुम्ही त्यांना एवढं जीव लावता, हे करता, हक्काने मागितलं, प्रेमाने मागितलं ना, तुम्ही कुठं रोज मागता. आणि दाजीने मी दिलं होतं. आता आहे ना माझ्यासोबत चालायचं, काय आईस्क्रीम खायची, अजून काय खायचं, बिंदास खायचं, शामराव पैसे देणार. अरे मी पण तुमचंच आहे ना. शामभाऊजी आपण एका गावातले, दाजी आम्हाला जसे हक्काने बोलतात तसं आम्ही हक्काने मागितलं ना, आपल्याच माणसावर हक्क मान्य नाही मला, दाखवतो मी ना चूक माणूस. माझी कबूल केली की नाही मग. तसं मी बी तुमचाच आहे. चला दाजी आता परत आपण अशी चूक सगळे- करू नको. झालं गेलं विसरून जायचं. चला